कारंजा शहरातील प्रसिद्ध ऐतिहासिक नगर वन टेकडी परिसरातील ऐतिहासिक व ऋषी महंतांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या त्रऋषी तलाव मधील नौक विहारचा भूमिपूजन सोहळा आज दिनांक 8 जानेवारी 2024 रोजी सकाळी 11:30 वाजता कारंजा मानोराच्या आमदार श्रीमती सईताई डहाके यांच्या हस्ते संपन्न झाला। ऐतिहासिक ऋषी तलाव व परिसरातील नगर वन टेकडी हा परिसर वनविभागाच्या अखत्यारीत येतो। स्थानिक आमदार सईताई डहाके यांच्या प्रयत्नाने व वनविभागाने सदर परिसराचे सौंदर्यीकरण तथा तलाव खोलीकरण व या ऋषी तलावामध्ये नौक विहाराची योजना अस्तित्वात आणण्याकरिता शासनाकडे 7 कोटी रुपयेच्या निधीची मागणी केली होती। कारंजातील लेक जावई नामदार अजित वळसे पाटील यांच्या पुढाकाराने उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सदर ऋषी तलावाच्या नौकाविहार योजना व परिसरातीलच वनविभागाच्या नगर वन टेकडीच्या सौंदर्यीकरण करण्याकरता 4 करोड रुपयांचा निधी तत्काळ मंजूर करून दिला। निधी प्राप्त झाल्यामुळे आज कारंजा सवीच्या स्वप्नातील ऋषी तलावामधील नौक विहारचे आज भूमिपूजन थाटात संपन्न झाले। यावेळी वाशिम मंगरुळचे श्यामभाऊ खोडे, माजी नगराध्यक्ष दत्तराज डहाके, नरेंद्रजी गोले, छावणीश्री अभिजित वायको, सिद्धू अमित शिंदे, शरभू रुद्रावार मॅडम यांच्या उपस्थितीत संपन्न झाला। या प्रसंगी मंचावर उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले। यावेळी भाजपा तालुका अध्यक्ष राजीवजी काळे, माजी नगराध्यक्ष दत्तराज डहाके, माजी नगराध्यक्ष नरेंद्रजी गोले आदींची उपस्थिती होती। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमित शिंदे सह उप वनसंरक्षक व आभार विशाल हलगे वनरक्षक यांनी केले। कारंजा अस्मिता न्यूज